नमस्कार. तर आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत. तर इथे मी पांढरी कारली घेतलेली आहे. त्याच्या बारीक चकत्या करून घ्यायच्यात आपल्याला आणि त्यावरती मीठ घालायचं आहे, जेणेकरून कारल्यामधलं जे कडू पाणी आहे ते निघून जाईल. कढईमध्ये मी थोडं पाणी घेतलंय, त्यामध्ये अर्ध लिंबू टाकलंय आणि हे जे कारल्याच्या चकत्या आहेत यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला उकळून घ्यायच्यात, जेणेकरून जो जास्त कडवटपणा आहे तो यामध्ये निघून जाणार आहे. कढईमध्ये आपण तेल घेतलंय, त्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालायची आहे. त्यानंतर हळद घालायची आहे आणि जी कारली आपण उकळून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचंय आणि इथे 1 चमचा मी वाटण घातलंय. याच्यामध्ये कांदा आहे, खोबरं, आलं आणि लसूण. आता हे छान मिक्स करायचंय आपल्याला. कारली जी आहे ती आपण गरम पाण्यामध्ये उकडून घेतली होती, त्यामुळे कारली शिजायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. तर इथे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने एकदा भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.